कोण म्हणतं वजन कमी करण्यासाठी काहीतरी पानसट आणि फिकं असं खायचं आहे. प्रोटीनने भरपूर असं हे मोड आलेले मूग व ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ करायलासुद्धा खूप सोपं आहे आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागते. हे थालीपीठ करण्यासाठी इथे मी 1 मोठी वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत. वाटण करण्यासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, कढीपत्ता, 1 चमचा धने व जिरे याचं वाटण करून घेतलं. आता यामध्ये मोड आलेले मूग टाकून पाणी न टाकता जाडसर असे वाटून घ्यायचे. वाटलेली मूग एका मोठ्या ताटामध्ये काढायची. यामध्ये 1 मोठी वाटी ज्वारीचं पीठ घातलं आहे. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा पांढरे तीळ घातले. भरपूर कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायचं. नंतर आवश्यकतेनुसार हाताला सहन होईल इतकं कोमट पाणी घेऊन सैलसर असं पीठ मळून घ्यायचं. यामध्ये आपण जराही गव्हाचं पीठ, बेसन वगैरे वापरलेलं नाही आहे. लगेचच थालीपीठ करून घ्यायचे. सुती कापड ओला करून घ्यायचा. थालीपीठाच्या पिठाचा एक गोळा घेऊन सगळ्या बाजूने व्यवस्थित असं थालीपीठ थापून घ्यायचं. ज्वारीच्या पिठाचं असल्यामुळे थालीपीठ थोडंसं कडेने चिरते, तर व्यवस्थित कड्या दाबून घ्यायच्या. नंतर यावरती थोडेसे पांढरे तीळ भुरभुरून घ्यायचे व मधामध्ये एक मोठं छिद्र करून घ्यायचं. मीडियम गॅसवरती आवडीनुसार तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी थालीपीठ मस्त खमंग असं शेकून घ्यायचं. नंतर आवडीच्या चटणीसोबत, दह्यासोबत सर्व करा किंवा तसंही खायला खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी सिंपल मेजवानी मराठीच्या पेजला आजच फॉलो करा.